नमस्कार रसिक श्रोते हो. शब्दनिशा मराठी ऑडिओमध्ये तुमचं मनापासून खूप स्वागत. तुम्ही ऐकणार आहात तू ही रे मितवाचा पुढील भाग 21वा. कथा ऐकायला तुम्ही उत्सुक असाल याची खात्रीच आहे. कथा खूप पोस्ट करते त्याबद्दल क्षमस्व. चला तर मग आपण ऐकूया कथा. माझं काही चालत नव्हतं. मी एका संकटातून वाचण्यासाठी येथे आलो होतो. परंतु आता दुसऱ्या संकटात खरं तर सापडलो होतो. त्या लोकांनी माझ्या तोंडावर रुमाल ठेवला आणि त्यानंतर जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा कदाचित भर दुपार झाली होती. सूर्याची तेजस्वी परंतु अंगाला झोंबती किरणे एका किरकोळशा फटीतून आत येत होती. प्रचंड गरमी जाणवत होती. मला तर घामाच्या धारा लागल्या होत्या. हाताची जखम ही थोडीशी वेदना देत होती. माझ्या खिशातून मी रुमाल काढून हाताला गुंडाळला. एक उबट वास खोलीत जाणवत होता. धुळीचं साम्राज्य पसरले होते. याचा अर्थ ती एक जुनी पडकी चाळीतली खोली होती. मी कानोसा घेतला. शेजारी थोड्या अंतरावर माणसांच्या बोलण्याचे, गाड्यांच्या हॉर्नचे आवाज येत होते. म्हणजे मी भर मानसवस्तीतच होतो. कशी तरी कसरत करून मी माझ्या सोडवले. आजूबाजूला पाहिलं. माझं सामान नव्हतं. माझ्या हातात असणारे ब्रँडेड वॉच, हिरेजडित ब्रेसलेट, गळ्यातील सोन्याची चेन, सगळ्या वस्तू गायब झाल्या होत्या. याचा अर्थ मला लगेच समजला. म्हणजे मला त्यांनी चोरीच्या उद्देशाने इथे आणले होते आणि त्या मुलाने मागील 3 स्टेशनपासून माझ्याशी काढलेली ओळख हा एक केवळ बहाणा होता. त्याने आधीच आपल्या साथीदाराला सांगून कदाचित ठेवले होते. परंतु कदाचित आता माझ्या जीवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे मी तिथून निसटणे हे गरजेचे होते. म्हणून मी तिथून बाहेर पडलो. वाट काढत काढत मी बाहेर आलो खरा. पण हातात एकही रुपया नव्हता. काय करावे, कुठे जावे काहीच कळत नव्हते. मन संभ्रमात पडले होते. कोणाकडे फोन मागून दीदीला कॉल करायचा म्हणजे भीती वाटत होती. माझ्यामुळे ती संकटात सापडली असती तर. आजूबाजूला ट्रेनचा आवाज येत होता. मी त्याच दिशेने गेलो. समोर रेल्वे स्टेशन होते. परंतु सकाळी मी ज्या स्टेशनवर उतरलो होतो ते स्टेशन नव्हते. म्हणजे मी दुसऱ्याच कोणत्या तरी एरियात आलो होतो. समोर टाईम पाहिला. 2:45 वाजून गेले होते. थोडा वेळ तिथेच टाईमपास करून काही उपाय सुचतो काय ते पाहावे असे मी ठरवले होते. समोरच्या बाकड्यावर जाऊन बसलो ही, परंतु समोर नजर गेली. समोर तर तोच मुलगा होता जो माझ्यासोबत ट्रेनमध्ये होता. त्याने आणि त्याच्या साथीदारांनी मला कोंडून ठेवून माझ्या जवळचे सगळे ऐवज पळवले होते. समोर पोलीसही होते. माझे पाय त्यांच्या दिशेने चालू लागले. माझी सगळी कहाणी सांगण्यासाठी, व्यथा माझी मांडण्यासाठी. तेवढ्यात माझे लक्ष त्यांच्या हातात असलेल्या न्यूजपेपरवर पडली आणि माझे पाय जागच्या जागी थबकले. न्यूजपेपरमध्ये मोठ्या ठळक अक्षरात बातमी होती आणि माझा फोटो ही होता. मी आल्या पाऊली मागे फिरलो, कारण पोलिसांच्या समोर जाणे म्हणजे कदाचित जिथून बाहेर आलो होतो तिथे परत जाणे होते आणि त्या संकटात पुन्हा नव्याने सापडणे होते. समोर एक ट्रेन थांबलेली होती. मी कशाचाही विचार न करता त्या ट्रेनमध्ये चढलो. एकटाच होतो. एकट्याचा प्रवासी, एकट्याचा साथी मी. त्यामुळे जबरदस्त घाबरलो होतो. मी चढल्यानंतर 2-3 मिनिटांनी ट्रेन सुटली. मी कोणत्या ट्रेनमध्ये चढलो आहे, कुठे प्रवासाला निघालो आहे, मला काहीच समजत नव्हते. प्रवास सुरू झाला. माझ्याकडे तिकीटसुद्धा नव्हती. मी डोळे बंद करून घेतले. झरझर सगळ्या गोष्टी डोळ्यांसमोर येत होत्या. मनात असंख्य वेदनांचे काहूर उठले होते आणि डोळ्यातून अश्रुरूपी बाहेरही पडत होते. आई बाबा यांनी जर दुसऱ्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी
माझ्यावर विश्वास किंचितसा जरी दाखवला असता तर आज माझी ही अवस्था झालीच नसती. मनात हाच विचार आला आणि मनाने पक्क केलं, काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी आता माघार घ्यायची नाही. परिस्थितीने गांजलेल्या स्थितीत अडकवले आहे तर आपण आपले दुसरं विश्व तयार करायचे. मागे फिरून जाणे म्हणजे दीदी, डॉक्टर आशिष, छुटकी यांना माझ्या मुले नाहक भुर्दंड सोसावा लागला असता. आयुष्य आता ज्या स्टेशनवर थांबेल तिथेच थांबायचे. आपले नवे आयुष्य नव्या जोमाने सुरू करायचे, नव्या उमेदीने. जे झालं त्यात माझी चुकी बिलकुल नव्हती हे मला ठाऊक होते. विचारांच्या तंद्रीत बुडताना मी कधीही झोपेच्या अधीन झालो माझे मलाच कळले नव्हते. कारण शरीर मन थकले होते ना. मला जाग आली. बहुतेक सकाळचे 5 वाजले होते. चक्क 13 ते 14 तासांचा प्रवास झाला होता. परंतु तरीही मन फ्रेश होते. ट्रेन थांबली होती. सगळ्या प्रवाशांची उतरण्याची रेलचेल गडबड चालू होती. मी सहजच एका प्रवाशाला विचारले, दादा, कुठलं स्टेशन आलं आहे? कोणत्या शहरात आहोत आपण? ती व्यक्ती माझ्याकडे प्रश्नार्थी नजरेने अचंबित होऊन पाहत होती, तेही डोळे मोठे करून. 2 मिनिटांनी बॅग काढताना ती व्यक्ती म्हणाली, अरे दादा, मुंबई शहर आहे आणि आता हे ट्रेन शेवटच्या स्टेशनला थांबले आहे. हे छत्रपती शिवाजी टर्मिनस आहे. ह्या शहरात नवीन आहेच वाटतं, म्हणूनच काही माहीत नाही आहे. ती व्यक्ती खाली उतरली आणि मी विचारात हरवलो. म्हणजे मी दिल्लीवरून थेट मुंबईत आलो होतो. मायानगरीत, स्वप्नांच्या दुनियेत, स्वप्नांच्या मायानगरीत. आयुष्याला काहीतरी नवीन, वेगळी ओळख किंवा कलाटणी मिळणार हे आताच मनाशी पक्क केलं. परंतु हातात एकही पैसा नव्हता. या नवीन शहरात उतरून आपण कसे जगणार आहोत? सगळ्या मायेच्या माणसांपासून दूर. तसे म्हटलं तर बालपणीची पहिली 3 वर्ष मुंबईतच गेली. आजोबा खुद्द मुंबईचेच. परंतु मी लहान असताना ते मुंबई सोडून दिल्लीत आपल्या बिझनेससाठी स्थायिक झाले आणि मग कायमचे आता 20 वर्ष तिकडेच राहत होतो. कारण त्यांनी इथली प्रॉपर्टी विकून दिल्लीला राहायला ते गेले होते. त्यामुळे मुंबईत येणं बंद झालं होतं. विचारात असताना कानावर आवाज पडला. समोर तीच व्यक्ती बोलत होती, अरे दादा, उतरत नाही वाटतं. पुन्हा 1.5 तासाने ही ट्रेन इंदूरकडे रवाना होईल. त्यामुळे थोड्या वेळाने जाणाऱ्या लोकांची चढण्याची लगबग आणि गडबड चालू होईल आणि तुला उतरताना पुन्हा अडचण होईल. त्यामुळे असेल ते सामान घेऊन लवकर उतर हां. ती व्यक्ती रॅकवरील बॅग काढता काढता पुन्हा मला म्हणाली. मी ट्रेनमधून बाहेर पडलो. माझ्याकडे सामान तर काहीच नव्हतं. थोडा वेळ इकडे तिकडे स्टेशनवर फिरलो. मुंबईच्या हवा पाण्याचा अंदाज घेत, एक नवा उत्साह अनुभवत. कालच्या सकाळपासून अन्नाचा एकही कण पोटात गेला नसल्यामुळे भुकेने व्याकुळ झालो होतो. परंतु सगळं सामान गेल्यामुळे हातात एकही पैसा नव्हता. शेवटी भुकेने व्याकुळ झालेल्या माझ्या जीवाला 4 ग्लास पाणी पिऊन मी शमवले. दिवसभर इकडे तिकडे फक्त भटकत होतो. शेवटी एका गार्डने हटकले. आता माझ्याकडे स्टेशनच्या बाहेर येण्यापेक्षा दुसरा कोणताच मार्ग नव्हता. स्टेशन बाहेर आलो. सगळीकडे फिरलो, कुठे काम मिळेल का? परंतु हातात शेवटी निराशाच पडली. खूप रडावे वाटत होते, परंतु अश्रू पुसायला आणि खांदा टेकायला मायेचं कोणीच नव्हतं. संध्याकाळ होत आली होती. तो दिवसही असाच गेला. पोटभर पाणी पिऊन फुटपाथवर झोपून गेलो. जिथे झोपलो होतो तिथे 30-40 मुलंही झोपली होती. बहुधा दिवसभर काम करून
संध्याकाळी मायेचं छत्र नसल्यामुळे असते झोपत असावीत. दिवसभर पायी खूप चालल्यामुळे झोपही मला पटकन लागली. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकरच जाग आली. सगळी मुले आपापले आवरून कामाला जायला निघाली होती. मी त्यांच्या पुढ्यात गेलो. ती सगळी माझ्याकडे, कोण हा, ह्याच विचाराने अजब होऊन पाहत होती. मी लगेच म्हणालो, घाबरू नका, मी कोणी इतर नाही आहे. माझेही तुमच्यासारखेच आई बाबा नाही आहेत. एका नोकरीच्या शोधात मुंबईत आलो आहो. परंतु मध्येच कोणत्या तरी स्टेशनला माझं सामान चोरीला गेलं. आता हातात काहीच नाही आहे. छोट्याशा कामासाठी फिरतो आहे. तुम्ही माझे मित्र होऊ शकता का? मग मीही तुमच्यात राहीन. छोटंसं काम मला मिळालं तर मीही काम करून स्वतःच्या पोटापाण्याचा प्रश्न सोडवेन. मी थोडं खोटं आणि थोडं खरं बोललो होतो. खरं सांगितलं असतं तर त्यांनी कदाचित मैत्रीसाठी हात मिळवला नसता. हे सत्य होतं. त्यातील एक मुलगा पटकन म्हणाला, अरे असं होय, आम्ही बी सगळे आईबाबा नसलेलेच आहोत. कोणी आईबाबांच्या भांडणाला कंटाळून आलेले होतं. दिवसभर कोणी रेल्वे थांबली की खाऊ, फण्या, टिकल्या विकायचा काम करत, तर कोणी हॉटेलमध्ये भांडी घासायचं, कोणी बागेत कचरा काढायचं. संध्याकाळी 6 ते 8 रात्र शाळेत जातो. नंतर काहीतरी खायला इथे एकत्र जमतो. हा उड्डाणपूल आहे ना, इथे आमचं सगळं सामान ठेवतो, मग इथेच झोपतो. तुला हे सगळं परवडणारं असाल तर या आमच्या टीममध्ये. मी हॉटेलमध्ये काम करतो, तुला पण काम मिळेल. परंतु आता लगेच निघावं लागेल हां. माझी लय ओळख आहे तिकडं आणि तिथला शेड बी थोडासा कडक आहे. मी लगेच निघालो. चेहऱ्यावर माझ्या हास्य फुललं होतं. महिनाभर मी छोटेखानी हॉटेलमध्ये भांडी घासणे, टेबलवरती कपडा फिरवणे ही कामे केली होती. त्यातून महिना 5,000 मिळाले. माझी पहिली कमाई माझ्या स्वतःच्या कष्टाची. मला हातात घेताना अद्विगणित आनंद झाला होता. थँक्यू. तुही रे मितवा कथा ऐकण्यासाठी तुम्ही यूट्यूबवर शब्दनिशा मराठी ऑडिओला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजेच कथेचे नवीन अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद.